काल शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीया 1945 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी श्री अयोध्या येथून पाठवण्यात आलेल्या अक्षदा कलशांचे विधिवत पूजन हे अष्टविनायक श्री क्षेत्र वरदविनायक मंदिर महड येथे करण्यात आले। मंदिराच्या प्रवेशद्वारापासून हे अक्षदा कलश डोक्यावर घेऊन वाजत गाजत या कलशांची मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली। त्यानंतर या अक्षदा कलशांचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर महड गणपती मंदिर ते खोपोली शहर अशी रथयात्रा काढण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे विश्व हिंदू परिषदेमार्फत करण्यात आले होते। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदोक्षाय नमः, ओम नारसिंहाय नमः। या कलशामध्ये कसल्या अक्षदा आहेत आणि ते कलश अयोध्येपासून इथपर्यंत कशासाठी पाठवण्यात आले आहेत हे कुतूहल आमच्या मनामध्ये होते आणि याच संदर्भात आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारले। ही जी भव्य दिव्य मिरवणूक जी काढण्यात आलेली आहे कलशांची आणि हे कलश अयोध्येवरून आलेले आहेत, महडला देखील या कलशांचं पूजन झालेलं आहे। पण नेमकं लोकांच्या मनामध्ये जी उत्कंठा आहे की या कलशामध्ये नेमकं काय आणि पुढे जाऊन हा जो विधिवत सगळा कार्यक्रम चालला या कलशांचा, या संदर्भात काय माहिती सांगाल का? 5 नोव्हेंबर 2023ला श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे अक्षत पूजन झालं आणि त्या अक्षत पूजनामध्ये ज्या अक्षतांचं पूजन झालं त्या अक्षता संपूर्ण देशभर आणि जगभर वाटल्या गेल्या। त्यातल्या या अक्षता आज आपल्या खोपोली नगरीमध्ये पुण्यनगरीमध्ये आलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये 1 ते 15 जानेवारी गृहसंपर्क अभियाने श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या या माध्यमातून आपण हे अभियान करतो आहे। आजवर राम जन्मभूमीच्या इतिहासामध्ये समाजाने भरभरून राम जन्मभूमीला दिलं आहे, या आंदोलनाला दिलं आहे। पहिल्यांदा आज अयोध्या म्हणून आपण समाजाला काहीतरी द्यायला जाणार आहोत, तर त्या निमंत्रणाच्या ह्या अक्षदा स्वरूप आपल्याकडे आलेल्या आहेत। 1 ते 15 जानेवारी 22 तारखेला जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्याच्या या निमंत्रणाच्या अक्षदा आहेत ते आपण प्रत्येक घरोघरी वाटणार आहोत। आपला संकल्प आहे की संपूर्ण भारतभरातलं एकही घर राहणार नाही आणि आपण खालापूर म्हणून तशी उपाययोजना केलेली आहे। 1 ते 15मध्ये असंख्य कार्यकर्ते खालापूर तालुक्यामध्ये फिरून घरोघरी जाऊन अक्षदा देणार। त्या अक्षदा आपण देवळामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवायच्यात आणि 22 तारखेला आपल्या मंदिरात जिथे महाआरती असेल आपल्या देवांच्या इथे त्या अक्षदा अर्पण करायच्यात। 22 तारखेला प्रत्यक्ष आपण जरी अयोध्येला गेलो नाही तरी अक्षदा आपण अर्पण केल्यामुळे आपली जी भावना आहे ती अयोध्येपर्यंत पोहोचेल आणि पुढच्या काळामध्ये आपण अयोध्येला जाऊन प्रत्यक्ष श्रीरामललांचं दर्शन घेऊ अशी योजना आहे। 22 जानेवारीसाठी कर्जत खालापूर मतदारसंघामधल्या आपल्या नागरिकांना हिंदू बांधवांना काही विशेष अजून सूचना आपण देऊ इच्छिता का? श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून 22 तारखेला संध्याकाळी होणाऱ्या आरत्यांमध्ये सहभागी होणं, आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन आरती करणं आणि आपल्या घरामध्ये दिवाळीसारखं वातावरण निर्माण करणं, त्यासाठी आपण किमान 5 दिवे तरी घरासमोर लावावे, आकाशकंदील लावावा। आपला आनंद आपण दिवाळीचा जसा साजरा करतो तसं एक आव्हान आपण न्यासाकडून संपूर्ण भारतवर्षासाठी आता केलेलं आहे। आपल्या खोपोलीमध्ये त्यानिमित्ताने विशेष महाआरतीचं नियोजन होणार आहे। पुढच्या काळामध्ये त्याचा पण संदेश सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला जाईल। जय श्रीराम। मित्रांनो, हा तो राम सेतूमधला दगड आहे ज्याला आपण रामशिला म्हणतो आणि या दगडाचं वजन आत्ता माझ्या हातामध्ये जे आहे ते साधारण 4.5 किलोच्या आसपास जाणवत आहे आणि आता आपण या दगडाला पाण्यामध्ये टाकूया। जे आपण राम सेतू जो बनवला ते पाण्यामध्ये तरंगत होते। हा दगड जे आहे पाण्यामध्ये तरंगतो।
It's our style remix.